नमस्कार सर्वांना. एस.आर. क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण इयत्ता 6वीचा इतिहास अगदी शॉर्ट आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून उपयुक्त अशा पद्धतीने पाहणार आहोत. त्याच्या अगोदर इयत्ता 4थी आणि 5वीचा इतिहास याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. ते तुम्ही सर्वांनी व्यवस्थितरित्या पाहून त्याचा अभ्यास करा. आणि आज आपण सुरुवात करत आहोत इयत्ता 6वीच्या इतिहासाला. तर हा व्हिडिओ सर्वांनी अगदी शेवटपर्यंत स्किप न करता नक्की पहा, ज्याचा उपयोग तुम्हाला येणाऱ्या टीईटी परीक्षेमध्ये गुण मिळवण्यासाठी हमखास होईल. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम महत्त्वाचा मुद्दा आहे भारतीय उपखंड आणि इतिहास. तर स्थल, काल, व्यक्ती व समाज हे इतिहासाचे प्रमुख 4 आधारस्तंभ आहेत. या 4 घटकांशिवाय इतिहास लिहिला जाऊ शकत नाही. आपला भारत देश विस्ताराने मोठा आहे. त्याच्या उत्तरेला हिमालय, पूर्वेला बंगालचा उपसागर, पश्चिमेला अरबी समुद्र आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे. भारताचे अंदमान निकोबार बेट आणि लक्षद्वीप हे बेट वगळता उरलेला प्रदेश भौगोलिकदृष्ट्या सलग आहे. या भूप्रदेशाचाच आपण प्राचीन भारत असा उल्लेख करत आहोत. हिमालय हिंदू पर्वतातील खैबर बोलन या खिंडीमधून जाणारा खुष्कीचा व्यापारी मार्ग आहे व तो मध्य आशियातून जाणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गाशी जोडला गेलेला होता. चीन पासून निघून मध्य आशियातून अरबी प्रदेशापर्यंत जाणारा हा व्यापारी मार्ग रेशमी मार्ग म्हणून ओळखला जातो. तर आफ्रिका खंडातील सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवा, यावरती प्रश्न तयार होऊ शकतो. त्याच्या पुढे आहे थरचे वाळवंट. हिमाचल प्रदेशात उगम पावणारी घगर नावाची नदी थरच्या वाळवंटात पोहोचते. पाकिस्तानमध्ये तिला हाकरा या नावाने ओळखतात. याच्यावरती पण प्रश्न तयार होऊ शकतो की घगर नावाची नदी पाकिस्तानमध्ये कोणत्या नावाने ओळखली जाते. त्याच्या पुढे आहे समुद्रातील बेटे. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी म्हणजे तांबड्या समुद्राची माहिती पुस्तक. या पुस्तकात भारतीय बेटांचा उल्लेख आहे आणि हे पुस्तक एका अनामिक ग्रीक खलाशानं लिहिलेलं आहे. त्याच्या पुढे आहे हडप्पा संस्कृती. इसवी सन 1921 मध्ये पंजाब मधील रावी नदीच्या काठी हडप्पा येथे उत्खनन सर्वप्रथम सुरू झाले, म्हणून या संस्कृतीला हडप्पा संस्कृती हे नाव मिळाले. तर हडप्पा संस्कृतीचे उत्खनन कधी सुरू झाले आहे? इसवी सन 1921 मध्ये. या संस्कृतीला सिंधू संस्कृती या नावाने ओळखले जाते. हडप्पाच्या दक्षिणेला सुमारे 650 किलोमीटर अंतरावर सिंधू नदीच्या खोऱ्यात मोहेंजोदडो येथे उत्खनन झाले. तर हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये काय आहेत ती पाहूयात. नगर रचना, रस्ते, घर बांधणी, सांडपाण्याची व्यवस्था, मुद्रा, भांडी, खेळणे आणि मृतदेह पुरण्याची पद्धत ही काय आहेत हडप्पा संस्कृतीची मुद्रा, भांडी. हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा प्राधान्याने चौरस आकाराच्या स्टिएटाईट नावाच्या दगडापासून बनवल्या जातात. याच्यावरती प्रश्न तयार होऊ शकतो की हडप्पाकालीन मुद्रा किंवा हडप्पा संस्कृतीमधील मुद्रा कोणत्या दगडापासून बनवल्या जात? तर त्याचं उत्तर असेल स्टिएटाईट. त्याच्यानंतर आहे महास्नानगृह. मोहेंजोदडो येथे एक प्रशस्त स्नानगृह सापडले आहे. महास्नानगृहातील स्नानकुंड जवळजवळ 2.5 मीटर खोल होते आणि त्याची लांबी सुमारे 12 मीटर आणि रुंदी 7 मीटर होती. लोकजीवन. हडप्पा संस्कृतीचे लोक शेती करत होते. कालीबंगन येथे नांगरलेल्या शेतीचा पुरावा मिळालेला आहे. तेथील लोक विविध पिके घेत असतात. त्यामध्ये गहू, सातू ही प्रमुख पिके होत. राजस्थानमध्ये सातूचे पीक तर गुजरातमध्ये नाचणीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाईल. आता हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाची कारणे काय होती ते पाहूया. तर पुन्हा पुन्हा येणारे महापूर, बाहेरून आलेल्या टोळ्यांची आक्रमणे, व्यापारात घट यासारख्या गोष्टी हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास होण्यासाठी कारणीभूत होत्या. त्याच्या पुढे आहे वैदिक संस्कृती. वेद वाङ्मयावर आधारलेली संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती. तर ऋग्वेद हा त्या काळातील मूळ ग्रंथ मानला जातो. वैदिक संस्कृतीमध्ये कोणता ग्रंथ मूळ मानला जातो असा प्रश्न आला तर त्याचं उत्तर असेल ऋग्वेद. आणि ऋग्वेद हा काव्यरूप आहे. ऋग्वेदासह यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे 4 वेद आहेत. या 4 वेदांच्या ग्रंथांना संहिता असे म्हणतात. याच्यावरती पण प्रश्न तयार होऊ शकतो, हे देखील सर्वांनी नीट लक्षात ठेवा. विद म्हणजे जाणणे आणि त्यापासून वेद ही संज्ञा तयार झाली. तिचाच अर्थ ज्ञान असा होतो. वेदांना श्रुती असेही म्हणतात. ऋग्वेद संहिता. ऋचांनी बनलेला वेद म्हणजे
ऋग्वेद. ऋचा म्हणजे स्तुती करण्यासाठी रचलेले पद्य. ऋग्वेद संहितेत विविध देवतांची स्तुती करणारी सूक्ते आहेत. त्याच्या पुढे आहे यजुर्वेद संहिता. यजुर्वेद संहितेमध्ये यज्ञात म्हटले जाणारे मंत्र आहेत. सामवेद संहिता. काही यज्ञांच्या वेळी तालासुरात मंत्र गायन केले जाईल, ते गायन कसे करावे याचे मार्गदर्शन सामवेद संहितेत केले आहे. आणि सर्वात शेवटी आहे अथर्ववेद संहिता. तर अथर्ववेदाच्या संहितेला अथर्व ऋषींचे नाव देण्यात आले आहे. अथर्ववेदात दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींना महत्त्व दिलेले आहे. संहितेच्या रचनेनंतर ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके, उपनिषदे यांची रचना केली गेली. तर ब्राह्मण ग्रंथ म्हणजे काय? यज्ञविधीमध्ये वेदांचा वापर कसा करावा हे सांगणाऱ्या ग्रंथांना ब्राह्मण ग्रंथ म्हणतात. तर आरण्यके म्हणजे अरण्यात जाऊन एकाग्रचित्तेने केलेले चिंतन अरण्य ग्रंथामध्ये मांडलेले आहे. आणि सोबतच उपनिषद म्हणजे गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान. जन्म मृत्यू सारख्या घटनांबद्दल असलेल्या गहन प्रश्न उपनिषदामध्ये दिलेले आहेत. त्याच्यानंतर आहे वैदिक काळातील कुटुंब व्यवस्था आणि दैनंदिन जीवन. तर वेद काळात एकत्र कुटुंब पद्धती होती. कुटुंबातील कर्ता पुरुष घराचा प्रमुख होता, म्हणजे गृहपती असे. वेद काळातील घरासाठी गृह किंवा शाल हे शब्द वापरले जातात. वैदिक वाङ्मयात यव, गोधूम, व्रीही यासारखे शब्द आढळतात. यव म्हणजे सातू किंवा त्यालाच बार्ली असं म्हणतात. गोधूम म्हणजे गहू आणि व्रीही म्हणजे तांदूळ. तर वेद काळात निष्क नावाचा गळ्यातील दागिने विशेष प्रिय असावा आणि त्याचा उपयोग वस्तूंच्या खरेदी आणि विक्रीसाठी होई. गायींच्या विनिमयासाठी उपयोग केला जात असे आणि गायींना विशेष किंमत होती. आदर्श आयुष्य कसे जगावे या संबंधीच्या काही कल्पना वेद काळात रूढ झाल्या होत्या. त्यामध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या 4 टप्प्यांना 4 आश्रम असे म्हटले गेले. पहिला आश्रम म्हणजे ब्रह्मचर्य आश्रम, गुरु जवळ राहून विद्या प्राप्त करण्याचा हा काळ. त्याच्या पुढचा टप्पा म्हणजे गृहस्थ आश्रम. या काळात पुरुषाने कुटुंबाने समाज यांच्यासाठी असलेली आपली कर्तव्य पत्नीच्या साह्याने पार पाडावीत अशी अपेक्षा असते. तिसरा आश्रम म्हणजे वानप्रस्थ आश्रम. या टप्प्यावर त्याने घराचा मोह त्याग करून दूर जावे, मनुष्य वस्ती नसलेल्या ठिकाणी राहावे आणि अत्यंत साधेपणाने जगावे असा उल्लेख तिसरा आश्रम म्हणजे वानप्रस्थ आश्रमामध्ये केलेला आहे. आणि सर्वात शेवटी आहे चौथा आश्रम म्हणजे संन्यास आश्रम. या टप्प्यावर मनुष्याने सर्व नात्यांचा त्याग करून मनुष्य जन्माचा अर्थ समजून घेण्यासाठी जगावे, फार काळ एका ठिकाणी राहू नये असा संकेत होता. तर आता पाहूया वेद काळातील शासन व्यवस्था. वेद काळात प्रत्येक ग्राम वसाहतीचा एक प्रमुख होता, त्याला ग्रामणी असे म्हणत. अनेक ग्राम वसाहतींचा समूह म्हणजे विश, त्याच्या प्रमुखाला विशपती असे म्हणत. अनेक विश मिळून जन तयार होत असे. पुढे असे जन जेव्हा एखाद्या विशिष्ट प्रदेशात स्थिरावले तेव्हा त्या प्रदेशाला जनपद म्हटले गेले. जनच्या प्रमुखांना नृप किंवा राजा म्हटले जाई. राजाला मार्गदर्शन करण्यासाठी सभा, समिती, विद्यत आणि जन अशा 4 संस्था होत्या. त्याच्या पुढे आहे प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह. प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या उन्नतीचा मार्ग शोधण्याचे स्वातंत्र्य आहे याची जाणीव अनेकांना झाली आणि त्यातून पुढे नवीन धर्म प्रस्थापित झाले. तर सर्वप्रथम आहे जैन धर्म. जैन धर्म हा प्राचीन भारतातील प्राचीन धर्मापैकी एक धर्म आहे. या धर्मात अहिंसा या तत्वाला महत्त्व दिलेले आहे. धर्मज्ञान प्रकट करणाऱ्या जैन धर्मात तीर्थकार म्हणतात आणि एकूण 24 तीर्थकार होऊन गेले. त्यापैकी वर्धमान महावीर हे जैन धर्माच्या परंपरेतील 24वे तीर्थकार होते. तर आता पाहूया वर्धमान महावीर यांच्याविषयी थोडक्यात माहिती. बिहार राज्यामध्ये प्राचीन काळी वृद्धी नावाचे एक महाजनपद होते. त्याची राजधानी होती वैशाली. वैशाली नगराचा एक भाग असलेल्या कुंडग्राम येथे वर्धमान महावीरांचा जन्म झाला. त्यांच्या पित्याचे नाव सिद्धार्थ आणि आईचे नाव त्रिशाला. लोकांना धर्म सहजपणे समजावा म्हणून वर्धमान महावीर यांनी अर्धमागधी या भाषेतून लोकांशी संवाद साधत. शुद्ध आचरणासाठी त्यांनी सांगितलेल्या मार्गाचे पंचमहाव्रते आणि त्रिरत्ने यामध्ये सामावलेले आहेत. तर हे पंचमहाव्रते कोणती आहेत? अहिंसा, सत्य, अस्तेय,
अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य. आणि त्रिरत्ने आहेत सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य. त्याच्या पुढचा धर्म आहे बौद्ध धर्म. गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक होते आणि यांचा जन्म नेपाळ मधील लुंबिनी वनात झाला. त्यांच्या पित्याचे नाव शुद्धोधन तर आईचे नाव मायादेवी होते. गौतम बुद्धाचे मूळ नाव सिद्धार्थ आणि ते बिहार मधील गया शहरापासून जवळच उरुवेला या ठिकाणी पिंपळाच्या झाडाखाली ध्यानस्थ बसले. त्यामुळे त्यावेळी त्यांना बोधी प्राप्त झाली. बोधी म्हणजे सर्वोच्च ज्ञान आणि त्या पिंपळाच्या वृक्षाला आता बोधी वृक्ष असे म्हणतात. तसेच उरुवेला या स्थानाला बोधगया असे म्हणतात. त्यांनी पहिले प्रवचन वाराणसी जवळ सारनाथ येथे दिले आणि या उपदेशाला धम्म असे म्हटले जाते आणि याद्वारे त्यांनी धम्माच्या चक्राला गती दिली. म्हणून या घटनेला धम्मचक्र प्रवर्तन असे पाली भाषेत म्हटले जाते, तर संस्कृत भाषेत त्याला धम्मचक्र प्रवर्तन असे म्हणतात. धम्माचा उपदेश करण्यासाठी सुमारे 45 वर्षे चारिका केली. चारिका म्हणजे पायी फिरणे. आता आर्य सत्य काय आहे ते पाहू. दुःख, दुःखाचे कारण, दुःख निवारण आणि प्रतिपद ही आहेत आर्य सत्ये. तर यातील प्रतिपद या शब्दाचा अर्थ काय आहे. प्रतिपद म्हणजे मार्ग, हा दुःखाचा अंत करण्याचा मार्ग आहे आणि हा मार्ग शुद्ध आचरणाचा आहे. या मार्गाला अष्टांगिक मार्ग असे म्हटले गेले. आता अष्टांगिक मार्ग काय आहे. सम्यक दृष्टी म्हणजे 4 आर्य सत्यांचे ज्ञान होय. नंतर आहे सम्यक संकल्प, हिंसा वगैरे तत्वांचा त्याग होईल. सम्यक वाचा म्हणजे असत्य, चहाडी, कठोरता आणि निरर्थक बडबड न करणे. सम्यक कर्मात प्राण्यांची हत्या, चोरी आणि स्वराचार यापासून दूर राहणे. सम्यक आजीव, उपजीविका गैरमार्गाने न करता योग्य मार्गाने करणे. त्याच्यानंतर आहे सम्यक व्यायाम म्हणजे प्रयत्न करणे होय. वाईट कर्म उत्पन्न होऊ नये यासाठी प्रयत्न करत राहणे. सम्यक स्मृती म्हणजे मन एकाग्र करून लोभ वगैरे विकारांना दूर करणे. आणि सर्वात शेवटी आहे सम्यक समाधी म्हणजे चित्त एकाग्र करून ध्यानाचा अनुभव घेणे. हे होते अष्टांगिक मार्ग आणि त्यांचे अर्थ. याच्या पुढे आहे उपदेशाचे सार. गौतम बुद्धांनी मानवी बुद्धीच्या स्वातंत्र्याची घोषणा केली. छोटीशी चिमणी देखील आपल्या घरट्यात स्वच्छंदपणे चिवचिवते हे त्यांचे वचन विख्यात आहे. यावरती टीईटी मध्ये प्रश्न विचारला गेलेला होता की छोटीशी चिमणी देखील आपल्या घरट्यात स्वच्छंदपणे चिवचिव करते, हे वचन खालीलपैकी कोणाचे आहे. तर त्याचं उत्तर असेल गौतम बुद्ध. त्याच्या पुढे आहे ज्यू धर्म. ज्यू धर्माचे लोक साधारणपणे इसवी सनाच्या 1ल्या ते 3ऱ्या शतकात केरळ मधील कोचीन येथे आले असावेत. ज्यू धर्माला यहुदी धर्म असे म्हटले जाते आणि त्यांच्या प्रार्थना स्थळाला सिनागॉग असे म्हणतात. त्याच्या पुढे आहे ख्रिश्चन धर्म. ख्रिश्चन धर्माची स्थापना येशू ख्रिस्ताने केली. येशू ख्रिस्तांच्या 1200 पैकी सेंट थॉमस हे इसवी सनाच्या 1ल्या शतकात केरळ मध्ये आले आणि त्यांनी त्रिचूर जिल्ह्यातील पल्लवी येथे इसवी सन 52 मध्ये चर्चची स्थापना केली. बायबल हा ख्रिश्चन धर्माचा पवित्र ग्रंथ आहे, तर त्यांच्या प्रार्थना स्थळाला चर्च असे म्हणतात. त्याच्या पुढे आहे इस्लाम धर्म. इस्लाम हा एकेश्वरवाद मानणारा धर्म आहे. अल्लाह एकच असून मोहम्मद पैगंबर त्याचे प्रेषित आहेत. ईश्वराचा संदेश पैगंबरामार्फत पवित्र कुराण या धर्मग्रंथामधून प्रकट झालेला आहे. इस्लाम या शब्दाचा अर्थ शांती असा आहे आणि या शब्दाचा अर्थ अल्लाहला शरण जाणे असेही होतो. इस्लाम धर्माच्या प्रार्थना स्थळाला मस्जिद असे म्हणतात. त्याच्या पुढील धर्म आहे पारशी धर्म. पारशी लोक आणि वैदिक संस्कृतीचे लोक यांच्यामध्ये प्राचीन काळापासून संबंध होते. पारशी धर्माच्या पवित्र ग्रंथाचे नाव अवस्था असे आहे. ऋग्वेद आणि अवस्था यामधील भाषेमध्ये साम्य आहे. पारशी लोक इराणच्या पार्स किंवा फार्स नावाच्या प्रांतातून भारतात आले. झरथुस्त्र हे पारशी धर्माचे संस्थापक होते. हे सर्वांनी लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न तयार होऊ शकतो. अहुरमज्ज या नावाने त्यांच्या देवाचा उल्लेख केला जातो. त्यांच्या देवळांमध्ये पवित्र अग्नी प्रज्वलित केलेला असतो. त्या देवळांना अग्यारी असे म्हणतात. उत्तम विचार, उत्तम वाणी आणि उत्तम कृती ही 3 प्रमुख आचरण तत्वे हा पारशी विचारसरणीचा
गाभा आहे. तर हा होता इयत्ता 6वीचा इतिहास भाग क्रमांक 1. भाग क्रमांक 2 पण लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड केला जाईल. तोपर्यंत तुम्ही याचा व्यवस्थितरित्या अभ्यास करा. ज्यामुळे तुमचा येणाऱ्या परीक्षेमध्ये एकही मार्क जाणार नाही याची काळजी घ्या. सोबतच अशा प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि सोबतच आपले हे टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. सर्वांना येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. अभ्यास करा. चला तर मग थांबूया इथेच. धन्यवाद.